केला. सन्माननीय शिरसाट दादा सद्गुरू वामनराव पै यांचे विचार आणि त्यांची विचारधारा ते समाजामध्ये घेऊन जात आहे. अगदी महाभारतापासून ते आपल्या समाजापर्यंत आणि आपल्या स्वतःपर्यंत म्हणजे त्यांनी 15 मिनिटांमधला जो सेवाभाव या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला खरोखर घेण्यासारखं आहे. जे आपण सेवा करत असताना त्या सेवेमधलं कार्य काय ते मी करतो की कोण करून देतो याचं प्रात्यक्षिक त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. एखाद्या डोहामध्ये जेव्हा आपण म्हणजे दगड टाकतो किंवा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरतो तर डोहामध्ये उतरल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे तरंग असतात ते लांबून बघण्यापेक्षा त्याचा अनुभव घ्यायचा. नुसतं तरंग गार आहे किंवा ते वाऱ्याने हलत आहे किंवा पाण्याने चालतं आहे त्यापेक्षा त्या डोहामध्ये जर प्रत्यक्ष आपण उतरलो तर ते अमृत सेवन आपल्याला करता येतं. आणि याचं रूप दादाने या ठिकाणी दिलेलं आहे. जीवनकार्य करत असताना किंवा सेवाभाव करत असताना दादाने एक वाक्य वापरलं येते आणि सद्गुरू वामनराव यांचं ते वाक्य जे आहे ते प्रत्येक पुस्तकामध्ये आपल्याला भेटेल की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्यावेळेस एखादा व्यापार किंवा एखादा संस्था किंवा एखाद्या समाजामध्ये आपल्याला काम करत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात किंवा एखादं कार्य करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होत असतात आणि त्याचं प्रात्यक्षिक रूप म्हणजे आपण असतो. समजा आपण ठरवलं मला व्यापार करायचा आणि व्यापार करत असताना तुम्हाला मध्ये एक ओढा लागतो. एका माणसाने ठरवलं मला व्यापार करायचा आहे, मार्केट तिकडं आहे आणि तो गावातून निघाला. बैलगाडी संघाची घेतली नाही, तिकडून गेला 50 गोण्या बैलगाडीमध्ये टाकल्या आणि निघाला. मध्ये एक ओढा लागतो आणि त्या ओढ्यामध्ये येताना त्याची बैलगाडी फसते. बैलगाडी फसल्याच्या नंतर तो अडकतो. अडकल्याच्या नंतर त्यांनी कृष्णा धाव, रामा धाव, हनुमंता धाव, शंकरा धाव सर्व देवांची नावं घेतली. सकाळी 11 वाजल्यानं संध्याकाळी 5 वाजले 6 वाजले तरी तो सर्व देवांची नावच घेत बसला. त्याची बैलगाडी काय पुढे म्हणजे निघतच नव्हती. आणि त्यावेळेस हनुमंतरायांनी असा विचार केला की बाकीचे सर्व देव आहेत, मी तर भक्त आहे. आता याच्यासाठी कोणच गेलं नाही, मला कुठल्या तरी रूपाने जाणंच भाग आहे. हनुमंतरायांनी एका मानवाचा वेश घेतला आणि तिथे आले आणि त्या माणसाला विचारलं बाबा तू काय करतोस? नाही माझी गाडी इथे फुटलेली. तर म्हटलं ही गाडी कोणी भरली? म्हटलं मीच भरली. तिथे मार्केटमधनं सामान घेताना गाडी कोणी भरली? म्हटलं मीच भरली. किती तासामध्ये भरली साहेब? 50 गोण्या. मला अर्धा पाऊण तास लागला.